का? हाय फ्रेंड्स, इथे चिकास व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, मी आज आली इथे नाशिक फ्लॉवर पार्कमध्ये आणि इथे इकडचं येण्याचं तिकीट आहे 300 रुपीज या पार्कचं पर पर्सन आणि याचं टायमिंग आहे 11 ते 7। आता 4 वाजले आणि आता आम्ही पोचलो आहोत। तर चला बघूया आपण कसे फ्लॉवर्स आहेत इकडचे। फ्रेंड्स, हा मेन एंट्रन्स आहे इकडचा आणि नाशिक सिटीपासून अवघ्या 20 किलोमीटरवरती ही नाशिक फ्लॉवर पार्क आहे। याचं ओपनिंग टायमिंग आहे मॉर्निंग 11 टू इव्हनिंग 7 PM आणि एंट्री फी इकडची आहे मंडे टू फ्रायडे 300 रुपीज पर पर्सन आणि सॅटर्डे टू संडे 400 पर पर्सन आणि लहान मुलांचं हाईट 3.6 फीटपासून कमी असेल त्यांना फीज नाही आहे आणि 3.5 फीटपेक्षा जास्त असेल तर त्यांना फीज आहे। Friends, it is basically a water park which has been converted to flower garden. आणि इथे तुम्हाला बाहेरचे फूड अलाव नाही आहे फ्रेंड्स। आणि तुम्ही इथे जर येत असाल तर फोनच्या कॅमेऱ्यातून तुम्ही व्हिडिओ फोटोज काढू शकता, पण DSLR कॅमेरा, प्रोफेशनल कॅमेरा आणि ड्रोन हे जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला इथे ऑफिसमध्ये विचारलं जाईल आणि त्याचे काही चार्जेस असतील ते तुम्हाला पे करायला लागतील। फ्रेंड्स, तुम्ही जिकडे बघू शकता तिकडे तुम्हाला सुंदर सुंदर अशी फ्लावर्स दिसतील। फ्लावर्सपासून बनवलेले असे खूप सारे असे हार्ट शेप, अजून डेकोरेटिव्ह काही काही बनवले आहेत ह्या लोकांनी फ्लावर्सच, ते बघायला तुम्हाला मिळेल आणि खूप सुंदर वाटतं इकडे आल्यावर। आणि नेचर लवर असाल ना तुम्ही माझ्यासारखे तर तुम्हाला ही प्लेस तर खूपच आवडेल फ्रेंड्स। इथे विविध प्रकारचे स्ट्रक्चर बनवले आहेत फ्रेंड्स। सुंदर प्रकारचा असं बघा तुम्ही एलिफंटचा स्ट्रक्चर पण बघू शकता आणि असे खूप व्हरायटी आहेत तुम्हाला दिसेल इथे। आणि या पार्कला तुम्ही मिरॅकल गार्डन सुद्धा बोलू शकता। या स्लाइडवर पण बघू शकता किती मस्त फ्लावर्सचं डेकोरेशन केलेलं आहे फ्रेंड्स।
आणि खूप सुंदर प्रकारचे फ्लावर्स आहे आणि प्रत्येक कंट्रीजमधून आलेली ते फ्लावर्स आहेत आणि त्यांची नावं पण दिलेली आहेत. ही सगळी ग्रीनरी बघून आहे ना खूप मनाला तर खूपच छान वाटतं फ्रेंड्स. फ्रेंड्स, तुम्ही माझा दुबईचाही ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला मिरॅकल गार्डन दाखवलेलं होतं फ्रेंड्स. आणि हे आपल्या इंडियामधलं मिरॅकल गार्डन आहे आणि इथेही 50 लाखपेक्षा जास्त फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, आयफेल टावरसुद्धा मस्त केलेलं आहे आणि ते सेल्फी पॉईंट खूप सारे आहेत फ्रेंड्स. आणि फोटो काढायला ना तेवढे इथे कमीच आहेत. मी तर इथे भरपूर सारे फोटोज काढले आहेत आणि मला तर खूप आवडलं आहे. फ्रेंड्स, इथे स्कूल पिकनिक पण येते आणि तुम्ही तुमच्या छोट्या बच्चा कंपनीला पण इथे घेऊन येऊ शकता आणि आपला टाइम स्पेंड करू शकता. फ्रेंड्स, मला मगाशी मी बोललेली की इथे बघा प्रत्येक फ्लावर्सवरती कंट्रीचं नाव आणि त्या फ्लावरचं नावसुद्धा दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती प्रकारचे फ्लावर्स तुम्हाला दिसतील. त्यांचे कलर्स पण बघू शकता, खूप सुंदर आहेत आणि खूप व्हरायटी बघायला तुम्हाला मिळेल.
फ्रेंड्स क्लायमेट तर इकडे कूल होतं मस्त. आणि मी इथे इव्हनिंगला आलेली 4 वाजता आणि टाईम कसा स्पेंड होतो ना तो काही कळत पण नाही आहे. आणि हे पार्क तर फ्रेंड्स मिसमरायझिंग आहे एकदम, आणि तुमच्या डोळ्यांना एकदम तृप्त करणारं गार्डन आहे.
मी नेहमी तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येते फ्रेंड्स, आणि मला असं वाटलं की माझी मेमरी तुमच्यासोबत मी शेअर करू, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही पण इथे नक्की विजिट करा, नक्की तुम्हाला खूप छान वाटेल इकडे फ्रेंड्स. आणि या फ्लॉवर पार्कमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची फ्लावर्स आहेत त्याची नावं पण तुम्हाला इथे दिसतीलच. आपल्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकतात. आणि तुम्हाला जर नेचर जर आवडत असेल, फ्लावर्स, प्लांट्स, ते बघायला नक्की व्हिजिट करायचं. आणि कसा वेळ जाईल ना तो तुम्हाला कळणार सुद्धा नाही फ्रेंड्स. मला तर खूप मस्त वाटलं आणि क्लायमेट तर खूपच मस्त झालं आहे फ्रेंड्स, खूप थंडी आहे. आणि पार्किंगसाठी पण इकडे जागा आहे. फ्रेंड्स, मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका न्यू ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. श्री स्वामी समर्थ.